स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजची फ्रंट साईडची पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची। तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पहा। 28 साइज ब्लाऊजची मी तुम्हाला पेपर कटिंग सांगत आहे। फ्रंट साईड अशा पद्धतीने मी तुम्हाला मार्किंग करून दाखवत आहे। 28 साइज ब्लाऊजची मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवत आहे। ब्लाऊजची जी उंची आहे इथं तुम्ही पहा 14 आहे, तर मी इथं 15 वर मार्किंग करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने शोल्डर घ्यायचा आहे। शोल्डर आहे 5। अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या। फ्रंट साइड जे आहे, बॅक साइड जे आहे ते फ्रंट साइडवर मी मार्किंग करून घेतलेलं आहे, तरी पण मी तुमच्या लक्षात बसण्यासाठी सांगत आहे। मोंडा घ्यायचा आहे 5.5 अशा पद्धतीने। त्याच्यानंतर मोंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने 1 वर मार्किंग करून घेऊन मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडने गळ्याला आकार देण्यासाठी 2.25 वर मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर गळ्याची जी उंची आहे ते टाकून घ्यायची आहे। गळ्याची उंची 5 आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा 5 वर इथं मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा क्रॉसपट्टीची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायची आहे। क्रॉसपट्टीची उंची 3 आहे। 3 वर इथं मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। दुसऱ्या साईडने 2.5 वर घ्यायची आहे मार्किंग करून अशा पद्धतीने। त्याच्यानंतर क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीला अशा पद्धतीने। खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा खालच्या साईडने मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे क्रॉसपट्टीच्या साईडने। हे तुम्ही इथं लक्षात ठेवा, वाढवून घ्यायचं आहे आपल्याला। फ्रंट साईड जेव्हा आपण पेपर कटिंग करतो तेव्हा वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कटोरीची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायची आहे। कटोरीची उंची 5 आहे। 5 वर इथं मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा शोल्डर। त्याच्यानंतर तुम्ही इथं मोंड्याच्या साईडने पहा, तुम्ही 2 वर मार्किंग करून घेतलेली आहे, 2.5 वर मार्किंग करून घेतलेली आहे। तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा 2 वर आणि 2.5 वर मार्किंग करून घेतलेली आहे। जे आपल्याला आकार देण्यासाठी कटोरीला जे मार्किंग योग्य वाटत असेल त्याच पद्धतीनुसार आपण इथं कटोरीला आकार द्यायचा आहे। गळ्याच्या साईडने 1 वर मार्किंग करून घ्यायची आहे 1 इंचवर अशा पद्धतीने। तुम्ही इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, मी 2 वर मार्किंग करून घेतलेली आहे। आता मी इथं 2 वरच कटोरीला आकार देत आहे सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही जे तुम्हाला आकार देता वेळेस कटोरी गोल आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे। तर मला आता इथं 2 वरचा मार्किंग केलेली जे आहे ते योग्य वाटलेली आहे। कटोरी गोल अशी आलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा अशा पद्धतीने। गळ्याच्या साईडने 1 वर मार्किंग करून घेतलेलं आहे। मोंड्याच्या साईडकडून 2 वर मार्किंग करून घेऊन कटोरीला व्यवस्थितपणे आकार दिलेला आहे। तुम्ही इथं बघू शकता कटोरी गोल आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार द्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा 28 साइज ब्लाऊजची मी तुम्हाला फ्रंट साईडची पेपर कटिंग सांगितलेली आहे, खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धत आहे। त्याच्यानंतर मी हे तुम्हाला कट करून दाखवते सरळ आणि सोप्या पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल। खालच्या साईडने 1 इंच वाढवून घेतलेला आहे क्रॉसपट्टीच्या साईडने। अशा पद्धतीने तुम्ही वाढवून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला इथं कट करून दाखवते सरळ पद्धतीने। ब्लाऊजची पेपर कटिंग करता वेळेस एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे, फ्रंट साईडची ज्या वेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस 1 इंच खालच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला क्रॉसपट्टी स्टिचिंग ज्या वेळेस करतो त्यावेळेस आपल्याला लागणार आहे।
मी इथं कार्ड पेपरचा वापर केलेला आहे. तुम्ही इथं न्यूजपेपरचा पण वापर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल. खूप सोप्या आणि खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्हाला मी इथं क्रॉसपट्टी जी आहे ते इथं कट करून दाखवते. अशा पद्धतीने सरळ आणि आपल्या मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर मी इथं तुम्हाला कटोरी कट करून दाखवत आहे. अशा पद्धतीने कोणते पण ब्लाऊजची तुम्ही पेपर कटिंग करा. ब्लाऊजचे माप व्यवस्थित टाकल्यानंतर पेपर कटिंग खूप सोप्या पद्धतीने व्यवस्थितपणे माप येतील. त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सरळ आणि सोप्या पद्धतीने कटोरी जी आहे, जे कट केलेली आहे ते घ्यायचे आहे सरळ पद्धतीने व्यवस्थितपणे. इथं तुम्ही पहा, कटोरी अशा पद्धतीने मी तुम्हाला वाढून दाखवते. एकदा तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात नक्की बसेल. कटोरी आहे अशा पद्धतीने घ्यायची, व्यवस्थितपणे कार्ड पेपरवर ठेवायची. अशा पद्धतीने पलटून ठेवायची आहे. कटोरी व्यवस्थितपणे ठेवायची आहे, क्रॉस ठेवायची नाही, सरळ पद्धतीने ठेवायची आहे. अशा पद्धतीने जशास तसं इथं कटोरी उमटून घ्यायची आहे सरळ पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवा, जसं की मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगत आहे. जशास तसं मी इथं कटोरी डार्क करून घेते, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते. खूप सोप्या आणि खूप सरळ पद्धतीने. आता हे कटोरी जे आहे ते साईडला काढूया, कारण त्या कटोरीचं काहीच काम नाही. त्याच्यानंतर इंची टेप घ्यायची आहे. इथं लक्षपूर्वक पहा तुम्ही, इंची टेप घ्यायची आहे. अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे, फक्त अर्धा इंचवर. व्हिडिओमध्ये तुम्ही पहा. त्याच्यानंतर हुकाच्या साईडने 1 इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे, फक्त 1 इंचवर हुकाच्या साईडने. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, गळ्याच्या साईडने फक्त अर्धा घ्यायचा आहे, अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पहा, तुमच्या लक्षात बसेल. अशा पद्धतीने आता इंची टेप घ्यायची आहे. ज्या ठिकाणी आपण 1 इंच मार्किंग करून घेतलेली आहे त्याच ठिकाणून इंची टेप पकडायची आहे. क्रॉसमध्ये इंची टेप पकडायची आहे आणि 2.5वर मार्किंग करून घ्यायची आहे. इथं तुम्ही बघू शकता, 2.5वर मार्किंग करून घ्यायची आहे. इंची टेप क्रॉसमध्ये पकडायची आहे. आता मी इथं तुम्हाला सरळ रेष ओढून दाखवते, जे आपण मार्किंग करून घेतलेली आहे ते. त्याच्यानंतर सरळ पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने. सरळ आणि सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवा. कटोरी कमी पडत नाही आणि जास्तही होत नाही, परफेक्ट अशी कटोरी येते ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करता त्यावेळेस. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. इथं गळ्याच्या साईडने अर्धावर मार्किंग करून घेतलेली आहे, कोपऱ्यामध्ये अर्धावर मार्किंग करून घेतलेली आहे, हुकाच्या साईडने फक्त 1 इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे, 2.5वर मार्किंग करून कटोरीला आकार दिलेला आहे. सरळ आणि सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. 28 साईज ब्लाऊजची मी तुम्हाला कटोरी वाढून दाखवलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा.